नाशिकमध्ये आमचे 7 आमदार पालकमंत्री आम्हाला मिळायला हवे, छगन भुजबळ स्पष्ट बोलले। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बोलताना आज ध्वजारोहण करतोय, हळूहळू पुढे जाऊ असं विधान 15 ऑगस्ट रोजी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं। आता पुन्हा एकदा धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना आम्ही नाशिकचा पालकमंत्री होतोय असा दावा महाजन यांनी केलाय आणि त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आता आणखीन वाढलेला आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये आमचे राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपद आम्हालाच मिळायला हवं अशी भूमिका भुजबळांनी घेतलेली आहे। भुजबळ म्हणाले, रायगडमध्ये आमची एक सीट असताना आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतोय, त्यामुळे मी आमच्या लोकांना सांगेन की नाशिकमध्ये आपले सर्वाधिक 7 आमदार आहेत, त्यामुळे रायगडप्रमाणे नाशिकसाठी सुद्धा तेवढाच आग्रह धरावा असं भुजबळांनी म्हटलंय। भुजबळ पुढे म्हणाले, कोण पालकमंत्री होणार हा मुद्दा महत्त्वाचा नाही, जर 7 आमदार एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायलाच हवं असंही मला वाटतं आणि या संदर्भात मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलणार आहे असं भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। तसेच पालकमंत्रीपद मिळाले तर इच्छुक नाही तर नाही। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे झेंडावंदन मी सर्वात जास्त वेळा केलेलं आहे। मी 1991 पासून झेंडावंदन करत आलो आहे, त्यामुळे मला त्याचे दुःख नाही असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। असं आहे, त्यांनाही होऊ द्या, कुणालाही होऊ द्या, काय आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो। पण मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो। तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। आपला आग्रह कायम असणार नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन। एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी तिथे शक्ती लावा। साहेब आपण इच्छुक आहात, तुम्ही इच्छुक आहात? मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे। तुम्ही उलट सुलट सांगून आम्ही इच्छुक आहे म्हणत आहे। हे बघा, आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट झेंडावंदन मीच केलेलं आहे, 91 पासून करतो। त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही, नियमाने हे व्हायला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।